की रायबाई राष्ट्रपती आणि नाव काय बेटा तिचं नाव द्रौपदी या इकडे या तूही रामनाथचीच पोरगी आहे पोरगी म्हणजे सक्की नसली तर काय आपली पोरगी आपली दुसऱ्याची पोरगी आपली काऊन नाही आ शिवाजी महाराजानं मुसलमानाच्या पोरीले माय समजलं होतं बरोबर भगवान बुद्धानं आम्रपालीचं जीवन बदलवलं होतं बाबू बुद्धम शरणम गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मला 1 वर्ष जगवायचं आहे ना तुम्हाला 69 वर नेताना मग मा आवाज वाढवा नाही तर मी मरीन ना लवकर पहिले तर ताई द्रौपदी दे ना माईक द्रौपदी माईक देतच जाय मी खाली पाहिलं की द्रौपदी मुर्मू कोण केलं तिले राष्ट्रपती संविधानाने संविधान कोण लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजा एखादा महाराज आला असता 1008 त्याच्यामुळं झाली असती काय नाही म्हणून तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबांची सही हाय र तुम्ही खाता त्या भाकरी बाबासाहेबांची सही हाय र आता तू वा ताई तुम्ही म्हटलं की नाही तुम्ही बाईची जात आहे आता याचा आवाज आहे का तुम्ही खाता त्या भाकरीवरी बाबासाहेबांची सही आहे र माय बापौर्णिमाचे उकारलंय हाय र माय बापौर्णिमाचे उकारलंय हाय र तुम्ही खाता त्या भाकरीवरी बाबासाहेबांची सही आहे र सख्खे बहीण भाऊ आहे बाई बाबासाहेबाचं गाणं म्हणू नको लोकाईले राग येते नाही उठू उठू जातीन बरं त्याचं आरक्षण चालते हे बाय म्हणू नको बाबा राहू दे अरे जितेपणी त्याले अभ्यास नाही करू दिला शाळेत अवघ्याच्या शेवटी बसवलं हरामखोराईनं मेल्यावरही नाही जगू देते जास्त नाही मांडा लागत म्हणून तर मी कीर्तनातून बाबासाहेब असं त्या कॅमेरामन तुम्ही प्रसन्न व्हा साडी दे रे धन्यवाद काय करतात बाई तो हा हिरो सामाजिक कार्यकर्ते सामाजिक काम करतात सोशल वर्कर यस मग घर कायच्या माथा चालते व्यवसाय मग व्यवसाय पहिले म्हणणं बाई हा आणि त्याच्यात तो आला हातभार आहे आहे काही टेलरिंग ब्युटी पार्लर चक्की काही ना काही मी प्राध्यापिका आहे ज्युनियर कॉलेजला काम करते मी पाव म्हणूनच समाजसेवक म्हणून मा जावाई ओके आहे कारण इकून खोका आहे ना प्राध्यापिका दे रे साडी धन्यवाद आता तुम्ही प्राध्यापिका असल्यामुळे तुम्हाला काही गरज नाही साडीची नाही तुमच्याच हातानं द्या ना एखादी तो सावळा कलर हे समोरची डूल आहे कानात काकू उभी राह हे डूलवाली बाई समोरची हा जाऊ दे तुझ्या हातानं चेहरा कोरळवू पाहिन तिले दे चांगल्या कंडिशनले देऊ नको तू आता सोन्यानं लदबद भरलेला आहे प्राध्यापिका पण तुम्ही कोणामुळे झाल्या प्राध्यापिका मॅडम थांबा तुम्ही जा या बाईले द्या ह्या ताई आल्या अरे तुम्ही प्राध्यापिका झाल्याच मोठ्या सावित्रीबाईच्या पुण्याईनं तुम्ही प्राध्यापिका झालाच मोठ्या सावित्रीबाईच्या पुण्याईनं अरे कोणामुळे झालं तुझ्या जीवनात सोनं तुझ्या कोण विसरून हे बाई हो मॅडम तुम्ही पोलीसवाल्या झाल्याच मोठ्या बाबासाहेबांच्या संविधानानं तुम्ही अधिकारी झाल्याच मोठ्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं कुणामुळे झालं तुझ्या जीवनात सोनं जास्त नको म्हणू ना बे लोक
लोक घरी जातील ना रे. तुमच्यातलं कोणी घरी जाऊ शकत नाही. नाही. लहान लेकरं नाहीत, मला लहान पोरं पाहिजात. अरे तुम्हा म्हाताऱ्याला काय गरज आहे आता म्हातारपणात कीर्तन ऐकू. झालं गेलं पार पडलं. आता काय बाकी आहे. सारी जवानी में तूने तो क्या काढले. सारी जवानी में तूने किए ये पाप भारी रे, अभी बुढ़ापे में काली प्रभु को पुकारे. म्हातारपणात देव 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 करता. को पुकारे. सारी जवानी हेलो. में तूने. अरे गाडगे बाबा, हे आपल्या दुरावर आहे का डीजे. चालू दे. वाले बाबा पुरले, तुम्ही आम्हाला नाचवता. लुंगीडान लुंगीडान लुंगडान 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 लुंगडान. आम्ही दारवा पिऊन नाचतो, पैशाची उधळपट्टी करतो. एवढंच नाही तर फटाके फोडतो. गरीबाच्या लेकराचं अंग झाकणार नाही बाई. बाबासाहेब, अरे एक फटाका फोडाल, एका फटाक्याच्या पैशात मायच्या इमानानं सांगतो आम्ही, माय छिद्र पडेल राय शाळेत जाऊ. तो माझ्या गरिबीनं मला घडवलं म्हणून आयुष्यामध्ये फटाका फोडला नाही म्या, आणि मरेपर्यंत फोडणार नाही. आणि फटाक्याचे पैसे दररोज वाटतो मी. आज लेकरच दिसून नाही राहिले. हे 4 जण आहेत. बरं, हे 4 जण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. हे कॅमेऱ्यामनी 4 जण आहेत. एक खाली बसून आहे, एक टोंग्यावर आहे, दुसरं जॅकेट उभं आहे, दिल्लीहून आलेले. आणि हे हिरो सलमान. 4घही जण आपल्या कामात गुंग आहे. आणि तुम्ही तुमची ड्युटी करून राहिले माय मावल्यानो. ज्या बाईच्या जवळ लहान लेकरू आहेत, त्या लहान लेकराला घेऊन तुम्ही उभं राहा की कीर्तन ऐकायले ते लेकरू सोबत आणलं. उभी राहा. उभे राहा 1 मिनिट. बाई उभ्या राहा. लेकराला घेऊन उभे राहा. या लवकर. अर्जंट. आपल्याला थंड्या बायका पाहिजे नाही. तुम्ही काय क्रांती करता नो. आता 15 जणी राहतील. या इकडे लाल साडी या. लेकरू येते. मग आलते का तुम्ही. नाही. आण लेकराले. नशीन येत जाऊ दे, त्याच्या बापावर गेला तो. तू जे बेटा या तुम्ही या. या या नाही एक येऊन जाता. मिनिट. या. अरे लेकरू आले बाईनं. तो आलंच लेकरू आहे की दुसऱ्याचा आहे. त्याला कसे लोक आहे काय मालूम. आई अरे या ना. धन्यवाद. 2 मिनिटं बोलायला लावा. मग ब्रेक के बाद नाही ऐकू नका. पहिले साहेब साहेब रिक्वेस्ट. मग तुम्ही तिकडे कोपऱ्यात बसा आणि कधी उठून जा आणि या बाईचा सत्कार करा. हे लेकराले घेऊन कीर्तन ऐकायला आली. साहेब काय आडनाव साहेबाचं. डॉक्टर आमदार डॉक्टर सुधीरजी कांबळे. हो स्वारी. माजी आमदार तांबे साहेब. या ताईचा पाय लेकरू घेऊन आली म्हणून आमदार स्वागत करून साडी दे रे. टाळ्या. नेसली माहेरची साडी. मी तांबे साहेबांना श्रद्धांजली झाल्यावर त्यानं 2 मिनिट शुभेच्छा द्या. अरे एका आदर्श जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या श्रद्धांजली द्यायले तेही आमदार तांबे साहेब येतात. जर्मन सोळा तुम्ही, पितळ सोळा, स्टीलले मार्केट नाही म्हणून पुजारी लोक तांब्याचे भांडे मागतात. महाग आहे ना. मग तांबे साहेब माझी आमदार आज श्रद्धांजली द्यायला आले. रामनाथजी हे एवढी तुमच्या पोराईची चांगली कारकीर्द आहे
आणि तुमचं जीवन चांगलं आहे. RB जगताप, तिकडे BR आंबेडकर, चांगलं आहे बाबा. मी आदरणीय तांबे साहेबांना विनंती करतो, इलेक्शन पुढे असल्याच्यानं मी मागं जातो. हॅलो 24 मध्ये आहे की नाही, तर मी माझा अर्ज मागं घेतो. आज आपल्या गावचे रामनाथ भिवाजी जगताप यांचं प्रथम पुण्यस्मरण आपण या ठिकाणी त्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज योग किती चांगला आहे बघा. आज संविधान दिन आहे. ज्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं, घटना दिली, म्हणजे अभिवादन करत असताना आज आपण एक ठिकाणी संविधानाचं सुद्धा संविधान दिन साजरा करत आहोत. आणि दुसरा अतिशय चांगला योग म्हणजे सत्यपाल महाराज. तर महाराज खूप आहेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे की इतके थोतांडगिरी करणारे लोक झालेले आहेत, असं स्वामी विवेकानंद म्हटले होते बरं का. परंतु अशी शेवटी जे संत असतात किंवा अध्यात्म क्षेत्रातले लोक मार्गदर्शन करत असतात, त्यांनी समाजाला त्या ठिकाणी एक शिक्षण द्यायचं असतं, समाज शिक्षण द्यायचं असतं. आणि सत्यपाल महाराज हे आता आपण पूर्वीसुद्धा संगमनेरमध्ये त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला खूप वर्ष झाले महाराज. आम्ही आपल्याला बोलावलं होतं, आपण आला होता. आमच्या दूध संघाच्या प्रांगणामध्ये कार्यक्रमही झालेला होता. तेव्हा आज शेवटी अध्यात्म आणि संविधान हे काही वेगळं नाही मित्रांनो. ते भगवान बुद्धांचं आपण वंदन केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर कुठलाही धर्मग्रंथ घ्या, गीता घ्या, बायबल घ्या, कुराण घ्या, प्रत्येक धर्मात काय सांगितलेलं आहे? 2-3च गोष्टी सांगितल्या असतात. बाबा कुणावर अन्याय करू नको, खोटं बोलू नको, काही व्यसन करू नको आणि कुठेही हिंसा करू नको. तर असं हे प्रेमाचा संदेश देणार, मानवतेचे संदेश देणारं हेच धर्म असतं. आणि तोच संदेश आता सत्यपाल महाराज हे सर्वत्र त्या ठिकाणी सांगतायत. म्हणजे समाजामध्ये खरं म्हणजे प्रेमाचं शिक्षण देण्याची जास्त गरज आहे. दुर्दैवाने आता द्वेष कसा समाजामध्ये पसरेल अशा गोष्टी या समाजामध्ये चालू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जगताप साहेब यांनी मर्चंट बँकेमध्ये सर्व्हिस केली. एक साधं जीवन ते जगत होते आणि परंतु समाजाविषयी खूप प्रीती होती. बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धाचे विचार आयुष्यभर मनाशी बाळगून त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलं. या निमित्ताने मी त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, आज माझ्या वडिलांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार, मी या स्मृतिदिनाच्या निमित्ताने माझा भाऊ राहुल, माझा परिवार यांच्या वतीने अंगणवाडी खळवाडीच्या शिक्षिका निर्मलाताई जगताप यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. तसेच न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय हरिभाऊ दिघे सर यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव दिघे चे मुख्याध्यापक मॅडम किंवा यादव सर असतात त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. खळवाडी अंगणवाडीच्या आदर्श शिक्षिका निर्मलाताई जगताप यांना संविधानाचे उद्देशिका आणि एक अंगणवाडीच्या शाळेसाठी एक फोटो स्टँड या ठिकाणी आम्ही प्रेझेंट देत आहोत. तर या स्टँडचा त्यांनी स्वीकार करावा. आदरणीय डॉक्टर साहेब व सत्यपाल महाराज यांच्या शुभ हस्ते त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे
प्राचार्य सन्मान्य हरिभाऊ दिघे सर यांना विनंती करतो की आपण संविधानाची उद्देशिका आणि शाळेसाठी दादांच्या स्मरणार्थ ₹11,000 देणगी या ठिकाणी मी देऊ इच्छितो. तरी आदरणीय सत्यपाल महाराज साहेब व डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना देणगी द्यावी. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव दिघे की ज्या शाळेमध्ये माझे वडील शिकले अशा शाळेला देणगी देणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका काकड मॅडम यांना आपण संविधानाची उद्देशिका आणि ₹11,000 देणगी बहाल करावी. आणि आज आपणा सर्वांसाठी जी संविधान दिनाच्या निमित्ताने जी पर्वणी ठरली त्या पर्वणीचे आदरणीय सत्यपाल महाराज यांचा सन्मान आदरणीय डॉक्टर साहेबांना मी विनंती करतो की सत्यपाल महाराजांना देखील भारतीय संविधानाची उद्देशिका आणि त्यांचा हार घालून सन्मान करावा. आईला विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. आई आणि आत्या या लवकर. रामनाथ दादांच्या मुली व सुना आणि नातवंड यांनाही विनंती की त्यांनी स्टेजवर यायचं. या लवकर या पटकन. जगताप परिवाराच्या वतीने सत्यपाल महाराजांचा सत्कार या ठिकाणी होतोय. कालकथित रामनाथ जगताप या काकांच्या पुण्यस्मरणार्थ या परिवाराने जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. सत्यपाल महाराज विदर्भावरून 500 ते 600 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी उपस्थित झालेत. जगताप परिवाराच्या वतीने राहुल आणि प्राध्यापक नानासाहेब आणि त्यांचा सगळाच परिवार, मावशी आहेत, त्यांच्या सर्वच परिवारातील सर्व सदस्य, बहिणी, नाती सर्वांच्या हस्ते डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी छोटासा सत्कार परिवाराच्या वतीने त्यांनी तो स्वीकारावा. खऱ्या अर्थाने रामनाथ काका कृतज्ञार्थ झाले असतील की एवढा मोठा सोहळा आपल्या परिवाराच्या वतीने करण्यात आला. काकांची ही आठवण, खरं तर या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी केलाय. स्वर्गातून काकांना खऱ्या अर्थाने आनंद मिळत असेल की आपले मुलं खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आहेत. प्राध्यापक नानासाहेब सह्याद्री परिवारामध्ये एक उत्साही प्राध्यापक म्हणून जेव्हा 10, 12, 15 वर्ष पेमेंट नव्हतं तेव्हाही आणि आजही तेवढ्याच उत्साहाने काम करणारा हा परिवार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या परिवाराच्या वतीने वडिलांचा एवढा आज पुण्यस्मरण आज होतंय, हा एक आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. खरोखरच मी थांबतो. धन्यवाद. हॅलो 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 बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जरा जोरात आवाज द्या. छत्रपती संभाजी महाराज की जय.
राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. गुरु लहुजी वस्तादांचा विजय असो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. संत रविदासांचा विजय असो. उद्या मला पुरस्कार आहे जेजुरीला. धनगर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाकडून उद्या ठेवला त्यांनी. मी आणि हा मला जो पुरस्कार मिळून राहिला, परवा मुख्यमंत्री राज ठाकरे, हिरो जितेंद्र, शक्ती कपूरची पोरगी सुरेश वाळकर, ते अरे बाई कोणता मराठी सिनेमा नाही, कोणता आहे तो, बायाले मालूम आहे, शिंदे, त्या सिनेमाचे डायरेक्टर केदार शिंदे. कोणता आहे वो बाई काकू तो चित्रपट, लोय बायानं पाहिला तो कोणता, हा कोणता, बाई पण भारी देवा. बरोबर, बाया लय हुशार आहेत माणसाईपेक्षा. तुम्हाला काहीच मालूम नाही. तुम्हाला जर मालूम आहे तर सलमान खानच्या पिक्चरची हिरोईन कोणती आता धूम चालून राहिला. बरं, या पोराईले मालूम नाही, माणसं बोलतच नाही, आवाजच निघत नाही बाया समोर असल्या की. तुमचं मार्केट आहे बाया हो. राष्ट्रपती बाई, आणि हे जास्तीत जास्त कोण आहे, सभापती नाही तर उच्चापती. माणसाईचं वजनच कमी केलं बाईने. तू घरात उभी राहिली तुम्ही, एवढ्या बाबासाहेबांना तुम्हाला संविधानाचं एवढं कासवासारखं कवच दिलं की अजूनही दोन महाराज तुमची गलती नाही आहे, माझी गलती आहे. 2 महाराज जेलमध्ये आहेत. कशामुळं मालूम आहे? संविधान. लहान पोरीवर अन्याय करा, लहान चुकल्या पोरीले पाप भावनेनं टच करा, स्क्रीन टच, बॉडी टच, तर जेल मधून बाहेर निघत नाही माणूस. ते करोडपती महाराज आहेत, विमान आहे त्याच्याजवळ. एका महाराजनं तो गोळी मारून घेतली स्वतःले, बाईच्या मुळच मेला तो. कुर्बानी 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 असं आहे बाईला. भगवान बुद्धानं आम्रपालीचं जीवन बदलवलं. नमो बुद्धाय. बाबासाहेब आंबेडकरानं 140 लोकांचं संविधानामुळं कल्याण झालं. शिवाजी राजामुळं बाबासाहेबांना ताकद मिळाली. बाबू स्वतःचं राज्य स्थापन करू शकले शिवाजी राजे, पण त्याचा राज्याभिषेक नाकारला या जातीयवाद्यानं. आज बाबू सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चंद्रचूड साहेब हे वाचूनच निकाल देतात. आलं लक्षात? परवा शेतकऱ्याचा आवाज देणारा नेता तुपकर, रवी तुपकर, पोलीसवाल्यानं उचललं आणि जेलमध्ये घातलं. 15 दिवसाची जेल भेटली पाहिजे. रविकांत तुपकर. आता अन्न सत्याग्रह चालू आहे, अन्न घेणार नाही. मी जातो भेटीले. झालं, टीव्हीचे भाव वाढले, मोबाईलचे भाव वाढले की नाही? कापसाचे भाव काऊन नाही वाढले? सोयाबीन वाढलं का? कापूस पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते.
दररोजच्या 10 पोळ्या नगदीनं खपते आणि स्वतःची तलब फुकटात भागते. राग येणार नाही ज्या माणसाले की शेतकरी 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 दिशाचा राजा तुझ्या कष्टावरी कष्टाचे सारे मौजा. तू शेतकरी 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 देशाचा राजा. आपल्या कार्यक्रमाचा टाइम झाला. किती वाजले? 1 वाजला. चालू देऊ काय? बोला. भुका लागल्या ना पक्क्यात. मा लेकीचा आवाज आला. ये इकडे 1 मिनिट. तू 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 डबल नाही याच. तुमची जगताप वाल्याची चालती आहे म्हणजे हे हे कोरळ भाऊ हे इकडचे इकडचे इकडे. हा ये बेटा. तुझ्या हातात घड्याळ कोण्या पक्षाचे आहे हो? अरे तुम्ही मस्त बोलले तांबेच आहे. आता आग लावण्याचं षडयंत्र चालू झालं. इलेक्शन आलं की नवीन नवीन ॲटम काढतात. आता हा आदिवासी आहे. माझे तबलावादक दारू पेत नाही, बिडी पेत नाही, यायचं लग्न जमे नाही. पण दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, खर्रा नाही. मूर्तीच्या पुरची पोरगी केली. त्या पोरीच्या बापानं माझा कार्यक्रम YouTube वर बघितला आणि मी सांगितलं की यायचं लग्न होईल नाही. आम्हाला पोरीचा शोध घेऊन राहिलो. कर्मचारी आहेत त्यानं नोकरी दिली. ग्राम सफाई अधिकारी, स्वच्छता अधिकारी, नगरपालिका. आणि एवढं लग्न सुंदर केलं. फटाका फोडला नाही, डीजे वाजवला नाही, बायका माणसं नाचवल्या नाही, फटाका फोडला नाही. आणि 20 साड्या यायच्या सासऱ्यानं. मी वाटतो ना, मी जाणून वाटतो साड्या. ज्या बाईचा मुलगा सैन्यामध्ये आहे त्या बाईनं उभं राहा, मला सत्कार करू द्या. ज्या बाईचा मुलगा CRP मध्ये, पोलीस मध्ये आहे, मिलिटरी मध्ये आहे, त्या आईनं उभं राहा, मला सत्कार करू द्या. 1 मिनिट उभे राहा. देशासाठी लेकरं पाहिजे, देशीसाठी नाही. मागं आहेत का? अरे बापरे. या माय, येऊन जा. या इकडे या. दोघी जणी या, तिघही जणी या. रामनाथ बाबाचं झाड आहे, सावली सर्वेले आहे. बाई कोण्या क्लास मध्ये आहेस? माहिती हे कोणाची घड्याळ आहे? आता घड्याळा 2 चालून राहिले इकडे तिकडे. धनुष्यबाणच तसंच, फक्त जागा. बाई मी विनोद करतो. काय आडनाव बाबा? तू जगतापच. जगताप म्हणजे वर टेम्परेचर. खरंच बाई तुला काय व्हायचं आहे? पोलीस. चांगलंय. सर्वसाधारण गरीबाची पोरगी आहे, खाऊन पिऊन आनंदात. पण हिची माय तो अभ्यास घेते नाही, होमवर्क. तुझी मम्मी घेते ना. धन्यवाद तुझ्या मम्मीले. जिल्हा परिषदच्या शाळा दे रे, 100 रुपये देईल. एक याने मला लोक लय पैसे देतात. मी जमा करील तर मच्छर वाढतील म्हणून मी देतो. घे. धन्यवाद. आई वा आई, माझ्याकडे पाय ना मायवर. तो आलो कोण आहे? मिलिटरी मुलगा आहे. धन्यवाद आहे आई. तू देशासाठी काम करते. तो मुलगा काही काही पोट्टे देशीसाठी काम करते. 50 ग्राम मारू तो रस्ता भूल जाए और 100 ग्राम मारू नाली में गिरी जाए. पूरी शीशी मारू तो लाटा खा जाए, पूरा लाटा खा जाए. म्हणून जे तुमच्यामध्ये पेत असतील, तुमच्या मायच्या दुधाची शपथ आहे,
तिच्या दुधामध्ये भेसळ करू नका आणि रामनाथ बाबाले देऊन टाका की आजपासून मी दारू पिणार, बिडी पिणार नाही. रामनाथ आहे साडी दे रे. आई हे आता हे गोल साडी आहे. बाबा तू तर जिजाबाई सारखी, रमाबाई, अहिल्याबाई, सावित्रीबाई दिसत. हा हे साडी आहे गोल साडी. आता सुनीले देत की पोरीले देत? सुनाला दिन म्हणते. भाग्यवान माय आहे. अत्यंत दारिद्र्यातून तुमचं घर वर आलं. बरोबर. तुमचं नाव अनुसया सोमनाथ क्षीरसागर. तुमच्या गावात काय सोमनाथ, रामनाथ, बिरबलनाथ सर्व नाथच आहेत. टाळ्या. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल. तुमच्या घरातलं कोण आहे? या बाईचं पोरग आहे, मुलगाच आहे. काय भाग्यवान माय आहे. लेकरं पैदा करावं तर असे, नाही तर कुत्र्याची अवल्यात पैदा करून फायदा आहे. कोण्या पोट्टीले घेऊन पळून गेला, कोण्या पोरीले मोटरसायकलवर नेलं आणि इकडे माय घरात उपाशी. नऊवारी साडी दे. हा आई मुलगा मिलिटरीत आहे, मला अभिमान आहे. देश सांभाळतात, देश सांभाळा, धर्मही पाळा, देश सांभाळा, धर्मही पाळा, संस्कृती सांगे ऐकता का. तुमचं कोण आहे? मुलगा. मग काय पाहिजे? डबल आवक आहे. पोलीसवाले आहेत, मग आवकच आवक आहे. भाग्यवान आहे, घरी आले की तुलेच देतात ना. मुलगा आहे. सर्व बापले काही ना पद्धतशीर जमलं म्हणून तुझी कंडिशन ओके आहे. रमाबाई तेच आहे ना, लेकरं चांगले पैदा केली की मायबाप ओके. हे बा रामनाथ बाबा मेल्यावरही ओके आहे. नंदाई म्हणजे ननद भावजाईचं जमलं बघ होती. नाही तर मायले माय म्हणता, होटाले होट भिडे, चुलतीले काकी म्हणता, अंतर किती पडे, झिझिले झिझी म्हणता, झाला जिभेले निवारा, सासूले सासू म्हणता, गेला तोंडातून वारा. काही लोक ननदले म्हणते नांदू न देणारी ननद, पण असं आहे काय? ते म्हणून विपश्यना करा, हरिपाठ करा. हिंदू असेल तर हरिपाठ करा, वारकरी असेल हरिपाठ करा, बौद्ध असेल तर बुद्धम शरणम गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं जय भीम, जय शिवराय, जय सावित्री, गच्छामि, जय अहिल्याबाई. धम्मं शरणं गच्छामि. जास्त नको म्हणू गच्छामी, लोकाईले राग येते. आरक्षण असलं की प्रेमानं सांगू तर ऐकत नव्हते. आता आलं की नाही टाईम, त्याईले जगाचा विचार आहे माझ्या बाबासाहेबाला. त्याईले मालूम आहे इतर मागास वर्गीय मागास राहू नये. माझ्या माय मावलेले काय म्हणत व बाई व सावित्री बोलणं पोरी काय म्हणे म्हाताऱ्या सुनीले, बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले खाली ठेव. म्हणजे रिकाम्या जागा काय काय म्हणत? एक शब्द पहिले बोला मग म्हटलं. चप्पल म्हणत की वाहन म्हणत? बाबू इले डोक्यावर नको घेऊ, पायातली चप्पल पायात ठेव.
एवढा अपमान, पण बाबासाहेबानं माझ्या शिवाजी राजानं धरिला. पंढरीचा चोर धरिला, पंढरीचा चोर. अरे हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन सर्व जाती धर्मपंथासाठी शिवाजी राजे, बाबासाहेब, राष्ट्रपती अब्दुल कलाम, मौलाना आझाद आपल्या करता जगले. म्हणून ते आम्ही उर्दू ग्रामगीता काढली, बंजारात काढली, उर्दूही ग्रामगीता, उर्दू मध्ये आहे ग्रामगीता. मी आईच्या शपथ सांगतो, 50 रुपये तुमचे जाऊ द्या, माकडून एक वेळा ग्रामगीता न्यायचा, 50 रुपयात भेटणार नाही. बौद्ध लोक शिक्षणात पुढे काऊन गेले? बुद्धन वर ओपनचे, वर ओपन, खाली बुद्ध. त्याईनं पुस्तकाला किंमत दिली म्हणून रामनाथा तुमचे दोन्ही लेकर, एक बँकेत, दुसरे रामनाथ, रामनाथाचे दुसरे चिरंजीव प्राध्यापक, आज प्राचार्य आले. एवढंच नाही, थोरात साहेबही येणार होते, त्यांचे ब्रदर येऊन गेले, अगोदर येऊन गेले. मी थोरात साहेबाच्या वडिलाच्या कार्यक्रमावर आलो, इकडे विखे साहेबाच्या कार्यक्रमावर आलो, तिकडे नगराध्यक्ष मॅडम त्याच्याही कीर्तनाला गेलो, आणि नगराध्यक्ष आपले विखे साहेबाचे साळे त्याच्याही वडिलाच्या कार्यक्रमावर गेलो. पुरा परिसरात मी फिरलो, हा विचार देत की तुझं गावाचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत, तुझ्या गावात नाही का. माझे पुस्तक आहे 250 रुपयाचे 8 मराठा मार्ग आहे माझ्याकडे. मराठा मार्ग माझं लिहिलेलं सत्यानाश पुस्तक आहे. आपल्या बहुजन समाजाचा सत्यानाश का झाला? तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता हाय, बकऱ्याची देवता, बकरीची देवता, अरे तुंबल्याची देवता हाय, तरी कंगाल भारत हा. कर्मकांडाचा फायदा काय काय काय? कंगाले भारत. अरे अंगाऱ्या धुपाऱ्यानं कोणी दुरुस्त होणार नाही. साईबाबाचं मेडिकल दवाखाना आहे शिर्डीला. साईबाबा साई बाबा बोलो, अल्लाह साई बोलो, मौला साई बोलो, जय भीम बोलो, आई लव यू बोलो, जय शिव बोलो, जय भीम बोलो. साईबाबाचा दरबार माझ्या गावातलं न्हाव्याच्या पोराचं ऑपरेशन आज आसने वकील आहे, सरकारी वकील, माझे मित्र आहे. माझी त्याची भेट झाली साईबाबाच्या दवाखान्यात. फुकट ऑपरेशन, 4-5 ऑपरेशन झाले बाबा. हे बाबा आवडतात. बायकाईले पाया लागा आणि महाराज लोकांचं तीर्थ प्या. हे इथं ओम बाबा आहेत. ओम, अंगावर कपडे नाही, केवढे मोठे त्यागी महाराज आहे. मेडिकल कॉलेज आहे. मी तिथेही येऊन गेलो. मला हे बाबा आवडतात. ते जेलमध्ये 2 महाराज नाही, एक महाराज महाराष्ट्रात आला ना पर्ची निकालने वाला, तो महाराज पर्ची निकालते आणि चिवते बनवते. दुनिया में जादू नहीं, किसके माँ ने दूध पिलाया होगा तो मेरे पे चला के बताओ. दुनिया में शैतान नहीं, आदमी शैतान है. दूसरे के औरत पर नजर डालने वाला शैतान, टेबल के नीचे खाने वाले, कमीशन, लाच, लुटपट
30% कमीशन वाले ये शैतान की औलाद है करके उन्हों की औलाद उन्हों की लड़की बदमाशी पैदा होंगी, उन्हों का लड़का कभी अच्छा पैदा होगा नहीं। रामनाथ, आपके बेटों के सरीगा होगा नहीं। शिवाजी महाराजाचं लेकरू संभाजी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाटी मैं भी पर्चा निकालता किसका, तुम आओ बोला, ये टोपी आओ, इधर से नीचे से ऊपर मत आओ, ऊपर मत आओ। महाराजच्या संग येता का तुम्ही? महाराजानं 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला पैदा करताना। माईक घ्या, मी बोलतो तेवढंच बोला। तुम्ही म्हणजे आपण कसं बोलू मालूम आहे? मी मंगापासून पाहलो तुम्ही एवढ्या शांत, आपके नाम की पर्ची निकली। हा बोलना नका तुम्ही। थांबा देखने देऊ महिने, मी तिकडे पंचांग पाहून लिहिलं ना तुमच्या बारात। भालेराव आहे क्या तुम? तलवार नहीं, भालेराव। तुम्हारा भविष्य बताता 3 आणि 3 6 आणि 2 11 6 आणि 2 6 आणि 2 11। चूतियों के बाजार में फतरों का व्यापार चला रहा। भास्कर बाबा तुमचा, थांबा, बोलायचं नाही। भास्कर बाबा तुमचं दोघही बापलेकाईचं नाव ए अधिक बी अधिक बी, शी तून बी इकडे आलं। बी नावावर आहे का तुमच्या बापाचं नाव? बोला। बी बाळाजी, भगत, बालाराम, अडाणी नाही बरं, अडाणी नका येऊ देऊ। ये तुमचं बापाचं नाव बाळाजी आहे का? बरोबर सांगितलं की मी? बरोबर सांगितलं हो किंवा नाही? हाँ। और तुम्हारा परिचय बता रहे, मकान वगैरे फ्लॅट येते बांधकाम केलं, बँकेतही पैसा आहे ना? थोडासा काय पण आहे ना? खोटं नका बोलू। आहे अजून सांगू काय? माईक जोड घ्या, माईक जोड घ्या। अजून सांगू? ABCDM ही नको म्हणू, यम। तुमच्या बायकोचं नाव मंदाबाई आहे काय? हो, मंदाबाई। 11 रुपये द्या, पंचांग पाहिलं तो। अरे नाही, तुम्हाला 2 पोरं, हात दाखवा। शिक्षणाची रेषा कमी पडली, बाबासाहेबाचं ऐकलं नाही। ऐकलं ना? किती शिकले? नाही तुमचं पोरग तुमच्या काय कामाचं? तुमचं सांगा ना। आता दीपभाव प्रकाशमान स्वतः दिन, मी जेवढं बोलतो तेवढं उत्तर द्या। माईक जोड घ्या। विनंती, तुम्ही यायचे रिलेशन मेवणे तुम्ही किती आहे? क्या बात है। सासरवाडी माझा देश आहे, सारे सगळे सोरे माझे बांधव आहे, बायकोवर माझे प्रेम आहे। माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे। माझ्या सासऱ्याचा जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन, सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन आणि मेवणीशी प्रेमाने वागेन। अरे झुमका वाली पोर नदी थडीला चालली, झुमका वाली पोर थडीला चालली। त्यात दिसलं पाहिजे काकू आली काय? तुमच्या अंगाचा चंदनासारखा वास येते,
तुम्ही चंदनपुऱ्याचे आहात काय म्हणून मी कोणाचंही भविष्य सांगू शकतो. जाऊ द्याचं नाही ना काही ना काही दे ना. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक काका. काका एक मिनिट. हा आभारी आहो. हा थँक्यू. अजून कोणाचं सांगा लागते काय? एखादे ग्रामसेवक आहेत का इथं? उभे राहा. स्टँड अप. असाल तो उभे राहा. गावाची सेवा. बसा. आहे काय? अरे आपल्या प्राध्यापक साहेबाचे मित्र, राहुल भाऊचे मित्र, राव उभे एखादे ग्रामसेवक. मला दिसून राहिला चेहरा. भारत माता की जय. या हो ग्रामसेवक या. अरे या ना. मला ग्रामसेवक भेटले की आनंद येते. म्हणा कौल तुम्हाला सरपंच किती वर्ष? सरपंच किती वर्ष? सरपंच किती वर्ष? राजा मित्र असूच शकत नाही तुम्ही. मित्र तो असते प्रश्नाचं उत्तर देते. सरपंच कोणी ग्रामपंचायतचा अविश्वासेपर्यंत किती वर्ष? सरपंचाची सेवा किती वर्षाची? 5 वर्ष. आता आले जाग्यावर साहेब. ग्रामसेवक किती वर्ष? ग्रामसेवक काय नोकरी किती वर्ष? नोकरी 58 वर्ष. किती सरपंच खाते एक ग्रामसेवक? 15 × 60 14.5. मला सांगा सरपंच ग्रामसेवक मोठा? हा म्हणून पोराईले ग्रामसेवक करा, सरपंचही करा. आता तुमचं बालविबाका होत नाही भ्रष्टाचारात लटकेपर्यंत. माझ्या गावातला ग्रामसेवक सस्पेंड. सरपंच 2.5 वर्ष जेलमध्ये. कारण काय होते, तुम्ही साहेबाचे मित्र चांगले माणसं, निर्व्यसनी नाही तर हा हरामाचा पैसा